हॅलो फ्रेंड्स. बघा, मागच्या लेक्चरला आपण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 या चॅप्टरमध्ये काही पॉईंट्स बघितले होते. तर त्यामध्ये कस्टम कलेक्टर्स, नंतर इम्पोर्टिंग ऑफ ड्रग्समध्ये आपण डिफरंट टाईपचे त्यामध्ये 3-4 पॉईंट बघितलेत. बघा, C&C1 ड्रग्स, ठीक आहे, अजून डिफरंट टाईपचे. तर नवीन पॉईंट बघू आपण आता, इम्पोर्ट ऑफ दी न्यू ड्रग्स. तर इम्पोर्टिंग ऑफ न्यू ड्रग्समध्ये काय मग, सो इट्स द फर्स्ट पॉईंट, म्हणजे कोणते इम्पोर्टिंग नवीन ड्रग केले आहेत, कोणते ड्रग इम्पोर्ट केलेले आहेत न्यू ड्रग्स. सो इन द फर्स्ट वन, नो न्यू ड्रग्स आर अलाउड टू इम्पोर्टेड विदाउट दी सँक्शन ऑफ दी लायसन्सिंग ऑथॉरिटी. तर जो काही एखादा नवीन ड्रग आहे तो इम्पोर्ट करण्यासाठी त्यासाठी लायसन्सिंग ऑथॉरिटी सँक्शन झालेली असावी लागते त्यामध्ये नवीन ड्रग इम्पोर्ट करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे, दी इम्पोर्टर ऑफ अ न्यू ड्रग व्हेन अप्लाइंग फॉर परमिशन shall produce all documentary evidence and other evidence relating to its standards of quality, purity, strength, and such other informations including the clinical trials and to the licensing authority. तर यामध्ये बघा, काही जे काही नवीन ड्रग इम्पोर्टर करणार आहे, जो काही इम्पोर्टर करणार आहे त्यामध्ये, तर त्याने पहिले तर त्यांनी परमिशन घेतलेली असावी त्यामध्ये. त्याचबरोबर त्यांनी जे काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी परमिशन घेण्यासाठी, तर त्यामध्ये मग डिफरंट टाईपचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असावेत. त्याचबरोबर त्याचे स्टँडर्ड्स ऑफ क्वालिटीची, प्युरिटी, स्ट्रेंथ, आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे सगळी क्लिनिकल ट्रायल्सची, त्याचबरोबर ही टोटल जी इन्फॉर्मेशन आहे इट इज अ सबमिट टू लायसन्सिंग ऑथॉरिटीला, ती सबमिट करावी लागते त्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे, इम्पोर्ट ऑफ ड्रग्स विदाउट लायसन्स ऑर परमिट. सो इन द फर्स्ट वन पॉईंट, ड्रग्स अदर दॅन दोज डिस्कस अबाउ मे बी इम्पोर्टेड विदाउट एनी परमिट ऑर लायसन्स. तर त्यामध्ये जे काही डिफरंट टाईपचे ड्रग आहेत त्याच्या रिलेशनमध्ये, त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे काही ड्रग्स आहेत त्याबद्दल डिस्कस करूनच हे जे काही प्रोसिजर आहे ते यामध्ये चालू असते, आणि नंतरच मे बी इम्पोर्टेड विदाऊट परमिट ऑर लायसन्स, तर नंतर मग ते विदाऊट लायसन्स, परमिट किंवा इम्पोर्ट करू शकतो यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे, यामध्ये हावेवर दे सच ड्रग्स आर इम्पोर्टेड इन टू द कंट्री, the importer should submit a declaration to the custom collectors that they comply with all provisions of the chapter 3rd of the D&C Act. नंतर त्यामध्ये बघा, जे काही ड्रग इम्पोर्ट करण्याच्या अगोदर बघा, आपल्या कंट्रीमध्ये जे काही ड्रग इम्पोर्ट केले त्याच्या अगोदर जे काही इम्पोर्टर असतात बघा, त्यामध्ये ड्रग इम्पोर्ट करणारे जे असतात, तर त्यांनी काय सबमिट केलं पाहिजे ते ड्रग इम्पोर्ट करण्यासाठी विदाऊट लायसन्स किंवा परमिट करण्यासाठी, तर त्यांनी काय सबमिट केलं पाहिजे त्यामध्ये, तर त्यामध्ये काही डिक्लेरेशन आहे त्यांचं, ते डिक्लेअर केलं पाहिजे त्यांनी, आम्ही सबमिट करतो आहे म्हणून ड्रग असं डिक्लेअर केलं पाहिजे इम्पोर्ट करतो आहे म्हणून. आणि त्याचबरोबर कस्टम कलेक्टर्स, टू दी कस्टम कलेक्टर्स दॅट दे कॉम्प्ली विथ ऑल प्रोव्हिजन्स ऑफ दी चॅप्टर D&C Act. आणि जे काही कस्टम कलेक्टर आहेत त्यांचे जर त्यांनी कॉम्प्ली मीन्स पालन करणे, ठीक आहे, त्यामध्ये जर ते पालन केले नाही त्याचे, तर त्याचे काही ते गाईडलाईन आहेत, त्याचे काही रूल आहेत, ते प्रोव्हिजन ॲक्टनुसार त्यामध्ये सांगितलेले आहेत त्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट यामध्ये, प्लेसेस थ्रू दी ड्रग्स आर इम्पोर्टेड. सो इन द फर्स्ट वन पॉईंट, दी इम्पोर्ट ऑफ दी ड्रग्स इन इंडिया इज अलाउड ऑनली थ्रू दी फॉलोइंग प्लेसेस. तर हे जे काही ड्रग्स आहेत बघा इम्पोर्ट केले, ते कोणत्या प्लेस थ्रू इम्पोर्ट केले जातात, तर कोणत्या प्लेसिंगला ते, कोणत्या ठिकाणी ते इम्पोर्ट केले जातात आणि कुठून इम्पोर्ट केले जातात. सो इन द फर्स्ट वन पॉईंट आहे मग त्यामध्ये, बाय सी, म्हणजे शिपनी म्हणतो आपण, जहाज म्हणतो, ठीक आहे, बाय सी थ्रू इम्पोर्ट केले जातात. ते कोणत्या सिटीमध्ये केले जातात, कोणत्या प्लेसला केले जातात. सो इन द मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचीन, विशाखापट्टणम अँड नाथाशेवा. सो इट इज द बाय इम्पोर्टिंग थ्रू द बाय सी. नेक्स्ट पॉईंट आहे, बाय एअर, एरोप्लेन थ्रू बाय एअर. तर त्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद अँड हैदराबाद. सो इट इज द बाय एअर थ्रू दी इम्पोर्टिंग ऑफ द ड्रग्स इन द डिफरंट टाईप्स ऑफ प्लेसेस. सो नेक्स्ट आहे बाय रेल. तर रेल थ्रू कोणते ड्रग्स इम्पोर्ट केले जातात, तर यामध्ये बघा त्यामध्ये डिफरंट टाईपचे ड्रग्स आहेत बघा, दिल्ली, ठीक आहे, सॉरी, सिटीज दिल्या आहेत त्यामध्ये, फिरोजपूर, कांट अँड ॲमिस्टर रेल्वे स्टेशन्स त्यामध्ये, फॉर ड्रग्स कमिंग फ्रॉम पाकिस्तान. तर हे जे काही दिलेले प्लेसेस आहेत तर ते ड्रग कुठून घेतले जातात तिथं, तर ते इट्स कमिंग फ्रॉम दी पाकिस्तान. नेक्स्ट आहे रानाघाट, बोनगाव अँड मैसान. सो इट इज द प्लेसेस थ्रू विच प्लेसेस थ्रू आज कमिंग ड्रग इन द इंडिया, तो इट इज द फॉर ड्रग्स कमिंग फ्रॉम दी बांगलादेश. ते बांगलादेशमधून इम्पोर्ट केले जातात ते. नेक्स्ट आहे रॅक्झुअल, फॉर ड्रग्स कमिंग फ्रॉम नेपाळमधून ते इम्पोर्टेड केले जातात.
सो नेक्स्ट पॉईंट्स आहे ड्रग्स एक्झेम्प्टेड फ्रॉम दी प्रोव्हिजन्स रेग्युलेटिंग इम्पोर्टिंग ऑफ दी ड्रग्स. तर त्याचे काही ड्रग्स आहेत, तर कोणत्या ड्रग्स प्रोव्हिजनमध्ये त्याच्या काही प्रोव्हिजन जो ॲक्ट आहे रेग्युलेट केला जातो त्या ॲक्टनुसार जर कोणत्या ड्रगला यामध्ये सूट एक्झेम्प्टेड मीन्स सूट दिली जाते इम्पोर्ट करण्यासाठी कोणत्या ड्रगला सूट दिली जाते, तर त्यामध्ये डिफरंट टाईपचे ड्रग्स आहेत. सो फर्स्ट वन पॉईंट आहे सबस्टन्सेस नॉट इंटेंडेड फॉर मेडिकल यूज. तर हे जे काही सबस्टन्स आहेत ते इंटेंडेड यूजसाठी मेडिकलमध्ये इंटेंडेड यूज म्हणून यूज केले जाऊ शकत नाही ते. सो मग त्यावर कंडिशन काय दिलेली त्यांनी, सो इट इज द लेबल शूड बिअर दॅट नॉट फॉर मेडिसिनल यूज. हे मेडिसिनल यूजसाठी मेडिकलसाठी याचा मेडिसिनल यूजसाठी याचा यूज होत नाही, याचा वापर केला जात नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे फॉलोइंग सबस्टन्स विच आर यूज बोथ ॲज अ आर्टिकल ऑफ फूड्स अँड ड्रग्स. तर इथं खाली काही सबस्टन्स दिलेले आहेत, तर ते यूज केले जातात कशामध्ये, बोथ ॲज द फूड्स आणि ड्रग्समध्ये. तर ते कोणते सबस्टन्स आहेत ते बघू आपण ड्रग्स. सो इट इज त्यासाठी कंडिशन काय दिली बघा मग यामध्ये, सो इट इज द एक्झेम्प्टेड फ्रॉम ऑल प्रोव्हिजन्स ऑफ दी चॅप्टर 3. तर त्या एक्झेम्प्टेड प्रोव्हिजन जो ॲक्ट आहे त्यानुसार दिलेलं आहे यामध्ये ते सबस्टन्स दिलेले आहेत त्यांनी. सो इट इज ऑल कंडेन्स ऑर पावडर मिल्क. त्यामध्ये डिफरंट टाईपच्या ऑल पावडर मिल्क असतील. नेक्स्ट आहे फॅरेक्स, ओट्स, लॅक्टोज, कॅरिलॅक ॲक्सेप्ट फॉर पॅरेंटल यूज. हे ड्रग्ज दिले त्यामध्ये बघा. नेक्स्ट आहे वायरोल, बोवरील, चिकन इसेन्स अँड अदर सिमिलर प्रिडिजेस्टेड फूड्स. अँड नेक्स्ट आहे सिनेमॉन, पेपर, जिंगर अँड अदर कॉन्डिमेंट अँड स्पायसेस. मीन्स त्यामध्ये ड्रग्ज दिले आहेत काही बघा. तर कॉन्डिमेंट मीन्स मसाल्याचे पदार्थ म्हणतो, स्पायसेस जे मसाल्याचे पदार्थ असतात. सो इट इज द ड्रग्स एक्झेम्प्टेड फ्रॉम प्रोव्हिजन्स रेग्युलेटिंग इम्पोर्टिंग्स ऑफ दी ड्रग्स. सो नेक्स्ट पॉईंट यामध्ये बघा ऑफेन्सेस अँड पेनल्टी रिलेटेड टू दी इम्पोर्ट ऑफ ड्रग्स. तर ऑफेन्सेस म्हणजे त्यासाठी काय, समजा काही गुन्हे जर काय त्यासाठी पेनल्टी असेल, जर चूक झाली, ऑफेन्सेस मीन्स काही जर त्याच्याकडून गुन्हा झाला तर त्यासाठी पेनल्टी काय असेल, ते रिलेटेड कशाच्या रिलेटेड, तर इम्पोर्टिंग ऑफ दी ड्रगच्या रिलेटेड. त्याचे काही इम्पोर्ट केलेले ड्रग आहेत मग त्यासाठी पेनल्टी काय असेल, मग गुन्हे आणि त्याची पेनल्टी. सो फर्स्ट वन आहे इम्पोर्टिंग अडल्टरेटेड ऑर स्पुरियस ड्रग्स ऑर कॉस्मेटिक अनसेफ फॉर दी यूज. तर जे काही इम्पोर्ट केले अडल्टरेटेड किंवा जे स्पुरियस किंवा ते कॉस्मेटिक ड्रग्स असतील त्यामध्ये, मग कॉस्मेटिक असो किंवा स्पुरियस ड्रग असो, त्याचबरोबर अडल्टरेटेड ड्रग्स असो, ते अनसेफ फॉर यूज, ते आपल्या हेल्थसाठी अनसेफ किंवा कशा प्रकारे अनसेफ असो आणि कशा प्रकारे त्याचे यूज असू शकतात आणि त्यावर कशा प्रकारे त्याचं पेनल्टी आहे ते सांगितले बघा यामध्ये. तर बघा ते जर इम्पोर्ट केलं तर त्यासाठी पेनल्टी काय मग. सो इट इज द फर्स्ट वन पनिशेबल विथ इम्प्रिझॉनमेंट अप टू 3 years ऑर विथ फाईन अप टू 5,000 ऑर बोथ ऑन दी फर्स्ट कन्व्हिक्शन. तर त्यामध्ये पनिशमेंट केली जाते. काय पनिशमेंट केली जाते, तर इम्प्रिझॉनमेंट अप टू दी 3 years. तर 3 वर्षासाठी कारावास असू शकतो त्याला आणि त्याचबरोबर 5,000 रुपये फाईन. आणि ते कधी घेतलं जातो, तर पहिल्या चुकीनंतर फर्स्ट कन्व्हिक्शन जर पहिली चूक झाली तर काय घेतलं जातं त्यांच्याकडून पनिशमेंट काय असते, कमीत कमी 3 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये फाईन. सो नेक्स्ट पॉईंट आहे अँड पनिशेबल विथ इम्प्रिझॉनमेंट अप टू 5 years ऑर विथ फाईन अप टू 10,000 ऑर बोथ ऑन दी सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. नंतर सेकंड काय मग त्यासाठी पेनल्टी आहे, तर त्यामध्ये काय पनिशमेंट दिली जाते, तर कमीत कमी 5 वर्षाची. जर परत सबसिक्वेंट कन्व्हिक्शन म्हणजे परत परत जर चुका करत गेले ते तशा, तर त्यासाठी कमीत कमी 5 वर्ष कारावास असू शकतो आणि कमीत कमी 10,000 रुपये फाईन त्यांच्याकडून आकारला जाऊ शकतो यामध्ये. सेकंड पॉईंट यामध्ये मग इम्पोर्ट्स एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक दी इम्पोर्ट ऑफ विच प्रोहिबिटेड अंडर सेक्शन 10. तर जे काही इम्पोर्टेड केलेले ड्रग्स किंवा कॉस्मेटिक्स आहेत त्यामध्ये, तर त्यासाठी प्रोहिबिट म्हणजे प्रतिबंधित करण्यात आलेल्या ॲक्टनुसार सेक्शन 10 नुसार, तर त्यामध्ये काय असू शकतं मग सेक्शन 10 नुसार काय पेनल्टी असू शकते त्यामध्ये. तर फर्स्ट वन आहे पनिशेबल विथ इम्प्रिझॉनमेंट अप टू 6 months ऑर विथ दी फाईन अप टू 500 ऑर बोथ ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. तर काय पनिशमेंट असू शकते त्याला अंडर सेक्शन 10च्या, तर त्यामध्ये इम्प्रिझॉनमेंट जर पहिली चूक झाली तर त्यामध्ये 6 महिन्याचा त्याला इम्प्रिझॉनमेंट कारावास असू शकतो आणि 500 रुपये फाईन असू शकतो. कधी, तर फर्स्ट कन्व्हिक्शनला. नेक्स्ट आहे अँड पनिशेबल विथ इम्प्रिझॉनमेंट अप टू 1 year ऑर विथ दी फाईन अप टू 1,000 ऑर बोथ ऑन सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. तर सबसिक्वेंट कन्व्हिक्शन सतत जर ते चुका करत गेले त्यांच्याकडून सतत जर ते हे होत गेलं तर त्यासाठी काय पनिशमेंट आहे मग, त्यासाठी कमीत कमी 1 year इम्प्रिझॉनमेंट मीन्स 1 year कारावास असू शकतो, त्याला शिक्षा होऊ शकते आणि 1,000 रुपये फाईन आकारला जाऊ शकतो त्याच्याकडून. नेक्स्ट पॉईंट यामध्ये इम्पोर्टिंग एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक्स दी इम्पोर्ट ऑफ विच इज प्रोहिबिटेड इन दी पब्लिक इंटरेस्ट. तर पब्लिक इंटरेस्टमध्ये जे काही प्रतिबंधित केलेले ड्रग किंवा कॉस्मेटिक ते इम्पोर्ट केले गेले तर त्यासाठी काय पेनल्टी असू शकते,
तर पनिशेबल विथ दी इम्प्रिझॉनमेंट अप टू 3 इयर्स और फाईन अप टू 5,000 और बोथ ऑन दी फर्स्ट कन्व्हिक्शन. तर यामध्ये सुद्धा सेम आहे की पेनल्टी. तर पहिली चूक जर झाली तर 3 वर्ष कारावास असू शकतो आणि त्याचबरोबर 5,000 रुपये फाईन आकारला जाऊ शकतो त्यांच्याकडून. अँड सेकंड वन पनिशेबल विथ दी इम्प्रिझॉनमेंट अप टू 5 इयर्स और विथ दी फाईन अप टू 1,000 और बोथ ऑन दी सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. जर सबसिक्वेंट कन्व्हिक्शन झाले तर होत गेले त्यांच्याकडून तर त्यामध्ये 5 वर्षाची त्यांना इम्प्रिझॉनमेंट असू शकते त्यामध्ये आणि 10,000 रुपये फाईन असू शकतं त्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू.